मानवी हक्क अभियान लातूर जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने सांगतो की जे नांदेडमध्ये इथे शिक्षणासाठी खाजगी हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी सीडी चौकशी करण्यात यावी असे मानवी हक्क अभियानाकडून आम्ही सांगतोय। कारण आज 12/3/2026 रोजी माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। कारण तहसील कार्यालय देवणी यांच्या मार्फत आम्ही निवेदन सादर केलेलं आहे। कारण आज अतिशय घटना घडतात, परंतु मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, त्यांनी गृहमंत्री सुद्धा त्यांच्याकडे आहे, पण त्यांना मला असं म्हणायचं आहे की खरंच जर हे घटना कुठेतरी थांबवायला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी लागेल, त्यांना सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी आम्ही मानवी हक्क अभियान संघटनेच्या लातूर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष लातूर जिल्ह्याच्या वतीने आम्ही करत आहोत। जर त्या विद्यार्थ्यांना न्याय जर मिळत नसेल तर मानवी हक्क अभियान रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। कारण त्यांना आतापर्यंत अनेक घटना घडलेल्या आहेत, जसं लातूरमध्ये घटना घडली तसेच नांदेडमध्ये घटना घडलेली आहे। आम्ही खपवून घेणार नाही, परंतु हे दररोज ही घटना घडत आहेत, ह्याचं कुठेतरी गांभीर्य गृहमंत्री मुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आहे की आपण कुठेतरी ह्याची दखल घ्यावी आणि तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। कारण मानवी हक्क अभियान ही संघटना गोरगरिबांसाठी लढणारी संघटना आहे। जर न्याय मिळत नसेल तर रस्त्यावर उतरू आणि आम्ही न्याय मागून घेऊ। कारण आज देवणी तहसील कार्यालयामध्ये आम्ही लातूर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने निवेदन करते, आम्ही त्या निवेदनावर सह्या केले, स्वाक्षरी केले आहेत की या निवेदनावर आमच्या देवणी तालुक्याचे तालुकाध्यक्ष DN कांबळे, आमच्या तालुक्याचे संघटक लक्ष्मण पुंडलिक रणदिवे, तसेच सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे। कारण हे निवेदन मुख्यमंत्री साहेबांना द्यावं, मुख्यमंत्री साहेब त्यांच्याकडे घर खात आहे, म्हणून त्यांना आम्हाला कळकळीची विनंती की त्याला न्याय मिळवून द्यावं त्या विद्यार्थ्यांना, आणि आम्ही रस्त्यावर उतरू एवढंच या ठिकाणी बोलतो। जय भीम जिंदाबाद।